नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने टेट 3 2025चं जे नोटिफिकेशन काढलेलं आहे त्यातील काही मोजके आणि महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत। कारण सेम नोटिफिकेशन आहे जे टेट 2च्या संदर्भात होतं, फक्त याच्यामध्ये डेटचा चेंज आहे, नाहीतर बाकीच्या सर्व सूचना जशाच्या तशाच आहेत। जसं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आधीच इन्फॉर्म केलं होतं की मे जून महिन्यामध्ये एग्जाम कंडक्ट करण्यात येणार आहे आणि त्याचप्रमाणे त्यांनी मेच्या एंडिंगला आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात अशा प्रकारची एग्जाम ठेवलेली आहे। फक्त एवढंच झालं की त्यांनी टेटचं जे नोटिफिकेशन आहे ते भरपूर लेट काढलेलं आहे। म्हणजे आता टेटचं जवळपास 10 तारखेपर्यंत म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ॲप्लिकेशन करायचे आहेत आणि शेवटच्या आठवड्यात एग्जाम आहे। म्हणजे ॲप्लिकेशन आणि एग्जाम दोघांमध्ये फक्त 15-20 दिवसांचा फरक आहे। परंतु हे सेम टेट 2022मध्ये देखील दुसऱ्या टेटच्या बाबतीत घडलं होतं आणि ह्यावेळेस मात्र त्यांनी तसं नोटिफिकेशन देऊन आधी इन्फॉर्म केलं होतं विद्यार्थ्यांसाठी। आता 25 तारखेला हे नोटिफिकेशन आलेलं होतं जे की ऑलरेडी टेलिग्रामला चॅनलला अपलोड करण्यात आलेलं आहे। ह्यावरनं आता IBPS ही एग्जाम कंडक्ट करणार आहे हे बऱ्यापैकी 99% सर्वांना माहीत होतं, परंतु 1% कुठेतरी की याच्यामध्ये चेंज होऊ शकतो। परंतु आता कन्फर्म हे आहे की IBPSच एग्जाम घेणार आहे आणि ऑनलाईन अर्ज 10 तारखेपर्यंत करायचा आहे, म्हणजे 10 मेपर्यंत। आता काय काळजी घ्यायची तर जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन भरता ते ॲप्लिकेशन पूर्णपणे फिल करा, परंतु पेमेंट मेथडपर्यंत जाऊन थांबा, पेमेंट करू नका। त्याचं कारण असं, जर यामध्ये ॲप्लिकेशनमध्ये काही चेंजेस असले किंवा काही टॅब हे नव्याने जर त्यामध्ये ॲड करण्यात आले तर त्यात तुम्हाला बदल करता यावा म्हणून। कारण एकदा पेमेंट केलं की मग नंतर कुठली इन्फॉर्मेशन एडिट होत नाही। जेव्हा पेमेंट करता तेव्हा तो फॉर्म सक्सेसफुल डन झालेला असतो। त्यामुळे 10 तारीख आहे ना, तर 6-7 तारखेपर्यंत तुम्ही वेट करा। तोपर्यंत बाकीचा फॉर्म पूर्णपणे फिल करून घ्या। ज्या काही 4-5 स्टेप आहेत त्या पूर्णपणे फिल करून घ्या। फक्त पेमेंट मेथडपर्यंत येऊन थांबा, जेणेकरून तुम्ही चेंजेस करायचे असतील तर करू शकता। जर तुमच्याकडनं इन्फॉर्मेशन चुकली असेल तर ती तुम्ही एडिट करू शकता। यासाठी फक्त शेवटचे 2-3 दिवस पूर्वी मग नंतर ते कंप्लीट करा, त्यासाठी तुम्हाला थांबायचं आहे। ज्यांना वाटन की नाही यामध्ये आपल्याला नंतरही काही गरज नाही एडिट करण्याची किंवा चूक नसणारच आहे, त्यांनी मात्र डायरेक्टली फिल केलं तरी चालेल। आणि 10 तारखेपर्यंत म्हणजे याचा अर्थ 10 तारखेला पेमेंट डन झालं पाहिजे असं त्याचा अर्थ आहे। आणि एक्झामच्या 7 दिवस आधी तर तुम्हाला हॉल तिकीट भेटून जाणार आहे। 24 पासनं 5 जूनपर्यंत एक्झाम चालू असेल आणि ही इन्फॉर्मेशन भरत असताना जे 2018-19च्या TETच्या गैरव्यवहारामध्ये प्रकारामध्ये असतील त्यांनी ती जी इन्फॉर्मेशन भरायची आहे, तुम्ही त्यात होतात का तर होय किंवा नाही वगैरे ती खरी माहिती भरायची आहे। त्याचं कारण असं की ऑलरेडी MSCEने त्यांची लिस्ट प्रसिद्ध केलेली आहे, त्यामुळे जर असे कोणी विद्यार्थी असेल तर त्यांनी खरी इन्फॉर्मेशन भरायची। त्यानंतर उपलब्ध पदसंख्या साहजिक आहे, एग्जाम आधी घेतली जाते। जी काही पदसंख्या असेल, किती पदं आहेत ही कुणालाही आत्ताच सांगता येत नाही। जेव्हा त्याची ॲडव्हर्टाईज येईन, बिंदू नामावली मोजली जाते, बिंदू नामावलीमध्ये एक्झॅक्टली पदं समजून येतात। म्हणजे हे तेव्हा जेव्हा एक्झाम झाल्याच्या नंतर बिंदू नामावली मोजली जाईल, ते पर्टिक्युलर वर्षामध्ये बिंदू नामावलीच्या आधारे जेव्हा पदसंख्या ठरेल, ॲडव्हर्टाईज निघेल, हे तेव्हा विद्यार्थ्यांना समजतं। परंतु ॲडव्हर्टाईजच्या आधी बिंदू नामावलीच्या आधारे देखील विद्यार्थ्यांना तेव्हा समजून जातं, परंतु याला थोडासा वेळ आहे। आता फक्तच एक्झाम पुरता हे ॲप्लिकेशन फॉर्म आहे आणि म्हणून त्यांनी हा पॉईंट मेन्शन केला आहे की हे तेव्हा प्रसिद्ध करण्यात येईल म्हणून। परीक्षेचे माध्यम नेहमीसारखे मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यम आहे आणि हे माध्यम फक्तच ह्या परीक्षेपुरतं मर्यादित असतं। याचा पुढे जाऊन कुठल्याही ॲडव्हर्टाईजवर, कुठल्याही भरतीवर काहीही परिणाम होत नाही। पुन्हा अभ्यासक्रम देखील सेम आहे। अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता मापन चाचणी 60%, 40% असा 100%चा क्रायटेरिया आणि 200 गुण आहेत आणि 200च प्रश्न आहेत। आणि यामध्ये सुद्धा कुठल्याही विषय ज्ञानावर आधारित ही परीक्षा नसते, ही बुद्धिमत्तेवरती आधारित परीक्षा असते। त्यासाठी 120 मिनिटांचा कालावधी असतो। जेव्हा ॲडव्हर्टाईज येतात त्या जाहिरातींमध्ये असणारे पदसंख्या, त्यानुसार असणारं आरक्षण, समांतर आणि सामाजिक आरक्षण किंवा महिला म्हणून आरक्षण,
अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त ह्या सगळ्या आरक्षणांची टक्केवारी जी काय आहे ह्या सगळ्या संदर्भात ते सगळं ॲडव्हर्टाईजमध्ये असतं. कारण हे फक्तच ॲप्लिकेशन फॉर्म आहे आणि कोणाला किती जागा रिझर्व आहे हे जेव्हा टोटल सम असते तेव्हा त्या जागा डिवाईड केल्या जातात. जसं की 100 जागा असतील तर महिलांसाठी 30% जागा राखीव आहेत, तर 30 जागा या महिलांसाठी येणार आहेत. असं ती जी नंबर्स असतात हे तेव्हा ॲडव्हर्टाईजमध्ये बिंदू नामावलीच्या वेळेस समजतात आणि म्हणून हेही मेन्शन केलेलं आहे की हे तेव्हा येणाऱ्या जाहिरातीनुसार ठरेल. हे प्रत्येक आरक्षण यामध्ये देण्यात आलेलं आहे ते. आणि महिलांसाठी तर कुठल्याही आरक्षणाचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला महाराष्ट्र राज्याचे तुम्ही रहिवासी आहात, म्हणजेच डोमेसाईल हे तुम्हाला कंपल्सरी आहे. तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात हे सिद्ध करणारं हे सर्टिफिकेट आहे. त्यामुळे कुठल्याही आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला डोमेसाईल हे कंपल्सरी आहे. त्यानंतर येतं ते दुसरं म्हणजे NCL. आता महिला म्हणून तुम्हाला ओपन कॅटेगरीतून जर तुम्हाला जायचं असेल तर त्या आरक्षणासाठी मात्र तुम्हाला NCLची गरज नाही, कारण ते आता 2-3 वर्षापूर्वीच ते रद्द केलेलं आहे MPSCच्या एका विद्यार्थिनीच्या केसच्या निकालावरनं. त्यामुळे ज्या मुली ओपनमधनं फॉर्म भरणार आहेत त्यांनी म्हणजे तुम्हाला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर Sच करायचं आहे. जर नो केलं तर त्यात पण मग तुम्हाला मुलांमधनं गणलं जाईल, म्हणजेच तुम्हाला तिथं 30% जे आरक्षण असतं ते भेटणार नाही. म्हणजे तुमच्याकडे NCL असो किंवा नसो तुम्हाला तिथे आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे तर होच करायचं आहे, S करायचं आहे. त्यानंतर आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच EWS 2 प्रकारचं होतं, जे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि एक आपलं स्टेट गव्हर्नमेंटचं असतं. त्यानुसार इथे स्पष्ट सांगितलेलं आहे की जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं EWS आहे ते शिक्षक भरतीसाठी लागू पडत नाही. मुद्दा त्यांनी क्लिअर केलेला आहे या ठिकाणी. त्याचप्रमाणे SCBC आरक्षण आहे जे फेब्रुवारी 2024 पासून लागू करण्यात आले आहे, त्याचा देखील लाभ विद्यार्थ्यांना घेता येईल. फक्त एकच आहे की ज्यांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे ते महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजे, म्हणजेच त्यांच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट हे असलं पाहिजे. पुन्हा खेळाडूंसाठी आरक्षण, दिव्यांगांचं आरक्षण, अनाथांचं आरक्षण, माजी सैनिक आरक्षण, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त ही सर्व आरक्षणं तुम्हाला येणाऱ्या जाहिरातीच्या वेळेस ती किती पदं राखीव आहेत ती तेव्हा समजणार आहेत. बाकी तुम्हाला किती टक्के रिझर्वेशन आहे हे तर एका व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे मेन्शन केलेलं आहे. कोणत्या आरक्षणासाठी म्हणजे कुठल्या कास्टसाठी किती जागा, किती टक्के आरक्षण आहे हे मेन्शन केलेलं आहे. आता किती जागा आरक्षण आहे हे येणाऱ्या टोटलवरनं समजत असतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आणि जो सर्वांना खूप टेन्शनमध्ये टाकणारा असतो हा मुद्दा, तो म्हणजे उमेदवाराची पात्रता, त्यामध्ये असणारा वयोमर्यादा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पात्रता हीच की तो भारताचा नागरिक असावा, रिझर्वेशन घ्यायचं असेल तर तो महाराष्ट्राचा नागरिक असावा. आणि दुसरा आहे वयोमर्यादेबाबत किमान वयोमर्यादा 18 वर्ष. नीट लक्ष द्या तुम्ही या ठिकाणी, किमान वयोमर्यादा त्यांनी 18 वर्ष सांगितली, त्यांनी कमाल वयोमर्यादा या ठिकाणी सांगितलेली नाही. त्याचं कारण बघा, किमान वयोमर्यादा 18 वर्ष, शासन वेळोवेळी शासन निर्णयाद्वारे विहित करील अशी वयोमर्यादा शिक्षण सेवकांना लागू राहील किंवा होईल फ्युचर आहे. म्हणजे कमीत कमी तुमचं 18 वर्ष पूर्ण असावं. पण आता पुढे जाऊन शिक्षक भरतीच्या वेळेस तुमचं एक तर कॉमन आहे की 38 वर्ष, 18 ते 38 हा क्रायटेरिया आहे, परंतु कोरोनामध्ये 2 वर्ष वाढून दिल्यामुळे 18 ते 40 हा वर्ष झाला. त्याआधी 18 ते 36 होती, नंतर 18 ते 38 करण्यात आली आणि कोरोनामुळे 18 ते 40, परंतु त्या 2 वर्षापूर्वी ती करण्यात आली होती. नंतर 2022च्या टेटनुसार येणाऱ्या शिक्षक भरतीच्या पहिल्या फेजला अप्लाय करण्यात आली होती, दुसऱ्या फेजला नाही म्हणून सांगण्यात आलं होतं, परंतु विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ती दुसऱ्या फेजला देखील त्या ठिकाणी अप्लाय करायला भाग पडलं त्यांना. त्याचप्रमाणे आता या ठिकाणी त्यांनी मॅक्झिमम वयोमर्यादा दिलेली नाही, कारण येणाऱ्या ॲडव्हर्टाईजवरती, त्या जाहिरातींवरती तेव्हा ते डिपेंड असणार आहे. त्यामुळे तेव्हा विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार बरेच GR बदलतात. हे तुम्ही 2022च्या टेटनुसार फर्स्ट, सेकंड फेज, विथ इंटरव्ह्यू, विदाऊट इंटरव्ह्यू ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही अनुभव घेतला असेल. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या फ्युचरमध्ये हे समजतं की कोणते GR नव्याने पुन्हा काढण्यात आलेले आहेत. GR 100% बदलतात. हां, ही 18 तारीख, ही जे 18 वर्ष आहे हे बदलत नाही, परंतु पुढच्या गोष्टी बदलू शकतात.
कारण टेटची एक्झाम ही फक्तच एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे आणि बाकी सर्व गोष्टी ह्या त्याच्यानंतर येतात. जाहिरातींच्या आधी बरेच JR नव्याने येतात आणि त्याच्यामध्ये बरेच बदल होऊन देखील येतात. आता शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता जे 2019चे JR आहे किंवा ते पूर्णपणे कुठल्या इयत्तेसाठी काय क्वालिफिकेशन असावं, कोणत्या परीक्षा पास असाव्यात, टेट टी किंवा CTETमध्ये कोणते विषय कुठल्या वर्गासाठी आहे, कुठल्या विषयांसाठी तुम्ही कोणता पेपर पास असावा, हे सगळं अगदी व्यवस्थितपणे मेन्शन केलेलं आहे. स्पेशल व्हिडिओ बनवून त्यामध्ये टाकलेलं आहे. त्यामुळे यामध्ये कोणाला डाऊट नसेलच, कारण पूर्ण JR व्यवस्थित मेन्शन केलेलं आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक राखीव प्रवर्ग हा ओपनच्या म्हणजेच अराखीव खुला उमेदवाराच्या जागेसाठी पात्र असतो. हे खूप मोठं सत्य आहे की सगळे रिझर्वेशनमध्ये येणारे कॅटेगरीतले मुलं मुली किंवा सगळ्या प्रकारचे, मग धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अपंग, ते सगळे खुला या प्रवर्गासाठी पात्र असतात जर त्यांचं शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता ते पूर्ण करत असेल तर. शैक्षणिक म्हणजे तुम्हाला किती पर्सेंटेज आहे आणि व्यावसायिक म्हणजे तुमची TET किंवा CTET जर तुम्ही 90 मार्क्सने पास असाल तर. त्यानंतर चारित्र्य पडताळणीमध्ये जर तुमच्यावरती कुठला गुन्हा दाखल असेल तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल. निवड प्रक्रिया आता ही फक्तच एक्झामचं नोटिफिकेशन आहे, बाकी सर्व गोष्टी वेळोवेळी जे निर्गमित करण्यात येणारे JR आहे त्यानुसार ठरेल. मुळातच निवड प्रक्रिया म्हणजे त्यामध्ये कुणाला समजा सेम मार्क्स असतील तर कुणाला प्रिफरन्स द्यायचा, त्यामध्ये एखादा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असेल तर त्याला आधी प्रिफरन्स दिला जातो. अशा प्रकारचं ते त्या JRमध्ये मेन्शन आहे, ते देखील व्यवस्थित क्लिअरपणे मी सांगितलेलं आहे. आता ऑनलाईन अर्ज करताना ऑफिशियल वेबसाईट म्हणजेच IBPSची त्या लिंकवरती जाऊन अर्ज करायचा आहे. त्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायचं, एक तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, तुमचा ईमेल ID, तुमचं आधार कार्ड, फोटो, थंबप्रिंट, सिग्नेचर आणि तुमचं सेल्फ डिक्लेरेशन, एवढ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यामध्ये चुकून न देण्यासारखी गोष्ट म्हणजे तुमचा आधार कार्डचा नंबर चुकू देऊ नका, कॉन्टॅक्ट नंबर चुकू देऊ नका आणि ईमेल ID चुकून देऊ नका आणि तुमचं नाव, ह्या गोष्टी चुकून द्यायच्या नाही. जे आधार कार्डवरती जसं नाव आहे त्याप्रमाणे तुम्हाला बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे तुमचं नाव आणि मग तुम्ही जो काही पासवर्ड वगैरे ठेवणार आहेत, जेणेकरून स्वतःला लवकर तो पासवर्ड आपण टाकू शकतो, विसरणार नाही अशा पद्धतीने पासवर्ड टाकायचा आहे. कारण इथे तुम्ही जी इन्फॉर्मेशन भरणार आहे या इन्फॉर्मेशननुसार पुढे जाऊन तुम्हाला जे टेटमध्ये जितके मार्क्स पडतील ते मार्क्स ॲटोमॅटिक तिथे अपलोड होतात जेव्हा जाहिरात येणार असते, म्हणजेच पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटला. आता ही एक्झाम घेणार IBPS, पण तुमचे हे मार्क्स पवित्र पोर्टलला तिथे अपडेट होणार, तुमचं नाव, ईमेल ID, तुमचं आधार कार्ड. म्हणून ह्या गोष्टी चुकून द्यायच्या नाही आहेत. चुकून देऊ नका, म्हणूनच तुम्हाला सांगितलं की तुम्ही ॲप्लिकेशन सगळं फिल करून घ्या, परंतु तुम्ही एडिट करू शकता इथपर्यंतच्या प्रोसिजरपर्यंत जाऊन थांबा. त्यानंतर खाली तेच आहे, स्वाक्षरी, डाव्या हाताचा अंगठा. आता डाव्या हाताच्याच अंगठ्याची निशाणी त्या ठिकाणी तुम्ही प्रेस करा, कारण की नंतर बऱ्याचदा असं होतं की डाव्या नाही उजव्या हाताची केली किंवा काहींचा तो राहूनही गेलेला असतो. परंतु TETमध्ये ह्या गोष्टी चालून गेल्या, परंतु आता टेट एक्झाममध्ये चालेलच ह्याची गॅरंटी नाही, कारण की आता तुमच्याकडे वेळ आहे. डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आहे, आता वेळ आहे, पण चुकून एखाद्याने उजव्या हाताची दिली तर प्रॉब्लेम काही येणार नाही. परंतु जेव्हा तुम्ही एक्झामला जाणार ना, तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला आठवणीने तुमच्या त्या ज्या हाताचं थंबप्रिंट तुम्ही दिलेलं आहे त्याच हाताचं, त्याच फिंगरचं थंबप्रिंट तुम्हाला तिथे द्यावं लागेल. हे तुम्ही स्वतःहून ते लक्षात ठेवून करावं लागेल. त्यामुळे आता वेळ आहे तर तुम्ही डाव्याच हाताचा अंगठा या ठिकाणी करा. स्वाक्षरी आणि प्रतिज्ञापत्र सिंपल आहे, काहीही त्यामध्ये अवघड नाही. ओपन कॅटेगरीसाठी 950, खुला मागासवर्गीयसाठी 850 रुपये परीक्षा फी आहे. ती कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला रिफंड भेटत नाही. तुम्ही एक्झामला जा नाही तर नका जाऊ. आणि जेव्हा तुम्ही परीक्षेचा शुल्क भरतात तेव्हाच तुमचं ॲप्लिकेशन कंप्लीट होतं.
आणि त्यानंतर मात्र तुम्हाला एडिट करता येत नाही. कुठलेही 3 जिल्हे तुम्हाला निवडायचे आहेत आणि परीक्षेच्या 8 दिवसच आधी फक्त तुम्हाला हॉल तिकीट भेटून जाईल. आणि मग त्यानंतर परीक्षेसाठी काय न्यायचं काय नाही घ्यायचं हे तुम्हाला तुमच्या ओळखपत्रामध्ये म्हणजेच हॉल तिकीटवर देखील ह्या बाकीच्या गोष्टी मेन्शन असणार आहेत. त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका. फक्त एकच आहे की जी इन्फॉर्मेशन तुम्ही भराल ती खरी भरा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही अडचणीमध्ये तुम्ही स्वतः सापडणार नाही. त्यामुळे जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही स्वतः खरी भरा, चुकीची इन्फॉर्मेशन भरू नका. त्याच्यामुळे तुमच्याच अडचणींमध्ये जास्त वाढ होईल. राहिला वयोमर्यादेचा प्रश्न, तर त्यांनी फक्त कमाल वयोमर्यादा सांगितलेली आहे, किमान वयोमर्यादा त्यामध्ये लिहिलेली नाही. म्हणजे कमीत कमी 18 वर्ष असावे, परंतु जास्तीत जास्त शिक्षक भरतीचा क्रायटेरिया 38 वर्ष ही वयोमर्यादा आहे. गेल्या वर्षी 2 वर्ष वाढून दिल्यामुळे त्यांचा 40 वर्ष झाला होता, परंतु आता ह्या वर्षी त्यांनी असं कुठेही सांगितलं नाही. परंतु विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार यामध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये GR बदलतात. हे तुम्ही स्वतः पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला दिसून जातील जे काही नवीन GR त्यांनी मेन्शन केलेले आहेत. इवन नव्याने शिक्षण मंत्री झालेले जे दादा भुसे आहेत त्यांनी देखील अशा GR मध्ये बदल केलेले आहेत. त्यामुळे भविष्यात बऱ्याच गोष्टी बदलू शकतात. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स कुठल्या नावाने. डॉक्युमेंट्स कुठल्या नावाने म्हणजे तुमचे एज्युकेशनल सर्टिफिकेटचं ऑलरेडी तुम्ही महिलांसाठी तर ते ऑलरेडी माहेरच्या नावानेच असतात, त्यामध्ये तुम्हाला बदल करता येत नाही. राहिला प्रश्न तुम्ही लग्नानंतर जे काही डॉक्युमेंट्स काढले असतील तर ते तुम्हाला दोन्ही नावाने चालतात. माहेरच्या काय आणि सासरच्या काय दोन्ही नावाने तुम्हाला ते डॉक्युमेंट्स व्हॅलिडच असतात. फक्त तुम्हाला तुमचं मॅरेज सर्टिफिकेट दाखवायचं असतं. आणि प्रॉब्लेम कुठे येतो, जेव्हा तुम्ही एक्झामला जाता तर एक्झामला जाताना तुम्ही जे आधार कार्डवरती नाव आहे तेच तुम्हाला मेन्शन करायचे, त्यामुळे तुम्ही आधार कार्ड घेऊन जाऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे जे पॅन कार्ड असतं त्या पॅन कार्डवरती आपली दोन्ही नावं मेन्शन असतात, माहेरचं आणि सासरचं. तुम्ही ज्याप्रमाणे भरलं असेल त्याप्रमाणे. पॅन कार्ड हा असा प्रूफ आहे जो म्हणजे नावाचा तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही, प्रॉब्लेम होणार नाही. त्यामध्ये दोन्ही नावं असल्यामुळे एक तर वडिलांचं नाव आणि तुमचं खाली पतीच्या नावाने तुमचं नाव, त्यामुळे दोन्ही नावाचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह होतो. परंतु जे डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे त्यानुसार फॉर्म भरण्यापेक्षा तुमचं पॅन कार्डवरती जे नाव आहे त्या नावाने फॉर्म फिलअप करा. आणि बाकीचं मग मॅरिड, लग्नानंतरचं नाव, बाकीचं तर त्यामध्ये इन्फॉर्मेशन येतेच, तिथं तुम्हाला भरायचीच आहे. त्यानंतर अजून एक मुद्दा या ठिकाणी राहिला म्हणण्यापेक्षा ते सेम आहे जसं 2022च्या टेटनुसार झालं की जेव्हा तुमचे टेट 3चे मार्क्स असतील ते मार्क्स जेव्हा टेट 4 होईल त्या टेट 4च्या नंतर ज्या ॲडव्हर्टाईज येतील त्यासाठी ते ॲप्लिकेबल नसतात. टेट 3 नुसार ज्या जाहिराती येतील म्हणजे फेज 1 येतो, त्यामध्ये विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू येतो, पुन्हा त्यामध्ये देखील फेज 2 येतो, त्यात विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू येतो, पात्र रिक्त जागा वगैरे त्यात बाकीच्या स्टेप बाय स्टेप येतात. म्हणजे ह्या सगळ्या प्रोसिजर आहेत. त्यावेळेस तुमचे गुण त्या भरतीसाठी विचारात घेतले जातील. मग ती भरती किती वर्ष ही चालली तरी तुमचे तेच मार्क्स विचारात घेण्यात येतील. आणि समजा पुढे जाऊन टेट पुन्हा 4 झाली मध्येच, तरीसुद्धा टेट 3 नुसार ज्या जाहिराती येणार त्यासाठी तुमचे मार्क्स हे ॲप्लिकेबल असणार. म्हणजे टेट 3साठी तुमचे मार्क्स मिळालेले तर त्यानुसार ज्या जाहिराती येतील त्यासाठीच ते ॲप्लिकेबल असतील, पुढच्या येणाऱ्या जाहिरातींसाठी नाही. त्यामुळे थोडंसं निश्चिंत राहा. एक्झाम लवकर आहे, परंतु त्यांनी ऑलरेडी ते मेन्शन केलेलं होतं की तेव्हा एक्झाम घेणार आहेत, त्यामुळे ते अचानक आली असंही झालेलं नाही आहे. राहिला प्रश्न वयोमर्यादाचा, तर वयोमर्यादा देखील सूट मिळू शकते किंवा पुढे जाऊन ॲडव्हर्टाईजमध्ये किंवा तेव्हाचे डिसिजन काय असतील हे त्यावरच डिपेंड असेल. आणि महिलांसाठी कुठल्याही नावाने डॉक्युमेंट्स असले तरी पण तुम्हाला जे ॲप्लिकेशन करायचं आहे त्या आधार कार्डच्या नावावरनं करायचं आहे. आणि बाकीचे तर डॉक्युमेंट्स तुम्हाला चालतातच, कारण सगळ्यांना माहीत आहे तुमचे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स तर कोणी बदलत नाहीत, ते माहेरच्याच नावाने असतात. बाकीचे लग्नानंतर तुम्ही बाकीचे रिझर्वेशनसाठी येणारे डॉक्युमेंट्स असतात ते तर पतीच्या नावाने काढता. काही जातीनुसार असेल तर ते तुमच्या पुन्हा आई वडील म्हणजे तुमच्या आईवडिलांकडनं आलेली असते जात, तर त्यानुसार ते डॉक्युमेंट्स असतात. त्यामुळे तिथे प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला. फक्त मोजक्या गोष्टी आहेत ज्या की तुम्ही चुकून देऊ नका, जसं मोबाईल नंबर सांगितला, ईमेल ID सांगितला, आधार नंबर सांगितला, कारण त्यावर पुढे
आत्ता ही एक्झाम झाली तर ह्या एक्झामच्या नंतर पुढे जेव्हा जाहिराती येतील, पवित्र पोर्टलला असेल किंवा पवित्र पोर्टल जरी नसलं, डायरेक्ट दुसऱ्या माध्यमातून जरी त्यांना भरती करायची असेल तर तेव्हा, कारण आता नंतर बऱ्याचदा सांगण्यात आलं की जिल्हानिहाय भरती होणार आहे, तर तेव्हासुद्धा तुम्हाला ह्याच गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतील. आणि जर त्यात एकदा तुम्ही अपलोड केल्या किंवा फॉर्म भरला तर त्यात एडिट करता येत नाही, मग तुम्हाला शिक्षण अधिकारी कार्यालयामध्ये जावं लागतं. त्यासाठी फक्त ह्या गोष्टी चुकून देऊ नयेत. बाकी सर्व फॉर्म एकदम इझी आहे, काही टेन्शन घेऊ नका, पॉझिटिव्ह राहा. अशा महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.